नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका जीवनदायिनी धरणाला भेट देणार आहोत। हे धरण म्हणजे बारवी धरण। चला तर मग या महत्त्वपूर्ण धरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे। बदलापूर शहरापासून हे धरण अवघ्या 15 किलोमीटरवर आहे, तर ठाणे शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण बारवी नदीवर बांधण्यात आले आहे। बारवी ही उल्हास नदीची एक प्रमुख उपनदी आहे। उल्हास नदी ही एक पश्चिम वाहिनी नदी असून ती पुढे वसईच्या खाडीत अरबी समुद्राला मिळते। या धरणाच्या बांधकामाची सुरुवात 1970च्या दशकात झाली आणि हे धरण ठाणे जिल्ह्यासाठी एक वरदान ठरले आहे। आता आपण या धरणाच्या भव्यतेबद्दल बोलूया। उंची, या धरणाची उंची सुमारे 46.55 मीटर म्हणजे साधारणपणे 152 फूट आहे। लांबी, धरणाची एकूण लांबी 817 मीटर म्हणजे सुमारे 2680 फूट इतकी आहे। पाणी साठा, बारवी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता प्रचंड आहे। ती सुमारे 339 दशलक्ष घनमीटर म्हणजेच जवळपास 11.98 TMC इतकी आहे। हा पाणीसाठा ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांची तहान भागवतो। दरवाजे, या धरणाला एकूण 11 वक्र दरवाजे म्हणजेच रेडियल गेट्स आहेत, जे पावसाळ्यात उघडल्यावर एक विहंगम दृश्य निर्माण करतात। मित्रांनो, बारवी धरणाचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे यातून होणारा पाणी पुरवठा। ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि मीरा भाईंदर यांसारख्या महानगरपालिका आणि नगरपालिकांना पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत हे बारवी धरणच आहे। या धरणाशिवाय या शहरांची कल्पना करणेही कठीण आहे। बारवी धरण केवळ एक अभियांत्रिकी चमत्कार नाही, तर एक सुंदर पर्यटन स्थळ सुद्धा आहे। विशेषतः पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते। हिरवीगार डोंगर रांगा आणि धरणाचा शांत जलाशय मनाला एक वेगळीच शांती देतो। टीप: पर्यटकांना धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मनाई असू शकते। तर मित्रांनो, आज आपण ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या बारवी धरणाची माहिती घेतली। हे धरण केवळ एक काँक्रीटचे बांधकाम नसून लाखो लोकांच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणच्या माहितीसह। धन्यवाद।